हॅलो स्टुडंट्स, कसे आहात सगळे? आज आपण काही इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स डिस्कस करणार आहोत. इन लास्ट व्हिडिओ वी लर्न सम ॲप्लिकेशन्स ऑफ बायो-सवर्ट लॉ like magnetic field due to a current carrying straight conductor, magnetic field due to a current carrying circular arc or magnetic field along the axis of circular coil. अशी काही ॲप्लिकेशन्स आपण डिस्कस केली होती. In this lecture we will see some examples based on these applications. Applications of Biot-Savart law याचा जो व्हिडिओ मी अपलोड केलाय त्यामध्ये प्रत्येक ॲप्लिकेशनला मी काही ट्रिक्स आणि काही कंडिशन्स, डिफरंट केसेस एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या जर केअरफुली ऑब्झर्व केल्या असतील, बघितल्या असतील तर तुम्हाला आजचे न्यूमेरिकल्स हे सहज लक्षात येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी ॲक्च्युअली न्यूमेरिकल सोडवताना रेग्युलर टाइपचे न्यूमेरिकल्स नाही आहेत. हे म्हणजे इथं मी तुम्हाला काही हिंट्स किंवा ट्रिक्स सांगणार आहे की या कन्सेप्टवरती न्यूमेरिकल आले तर ते कसे सॉल्व करायचे, कोणत्या कंडिशन्स त्यामध्ये यूज करायचे असतात. सो या बोर्डवरती मी काही ऑलरेडी डायग्राम्स ड्रॉ करून ठेवलेले आहेत आणि या प्रत्येक डायग्राममध्ये क्वेश्चन एकच आहे. या सगळ्या डायग्रामसाठीचा क्वेश्चन आहे, फाइंड द मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉइंट O ड्यू टू द लूप कॅरिंग करंट I. प्रत्येक डायग्राम मध्ये एक O पॉइंट आहे, सेंट्रल पॉइंट, ज्या पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड, ज्याला इंडक्शन असंही म्हणतो आपण, कॅल्क्युलेट करायची आहे आपल्याला. ओके, नाउ सी द फर्स्ट डायग्राम. In first diagram there are two current carrying circular loop. Suppose the current passing through this inner loop is I and current passing through this outer loop is also I. So both carry same current. Inner loop has radius A, outer loop has radius B. Now we have to find the magnetic field at this central point O. या O पॉइंट ला असलेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. At O there is a magnetic field due to both these circular coils. दोन्ही कॉइल मुळे O पॉइंट ला काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. Now how can we consider the direction of magnetic field at the center of circular coil? सर्क्युलर कॉइलच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन घ्यायची असेल तर दोनच गोष्टी लक्षात ठेवा. If the current passing through coil is anti-clockwise, if the current passing through the coil is anti-clockwise, then magnetic field at the center of the coil is in outward direction. म्हणजे एखादी सर्क्युलर कॉइल आहे आणि त्या सर्क्युलर कॉइल मधून अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन न करंट पास होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड या सेंट्रल पॉइंटला कशी असते, आउटवर्ड डायरेक्शन असते. अँड इफ द करंट पासिंग थ्रू दिस सर्क्युलर कॉइल इज इन क्लॉकवाइज डायरेक्शन, then the magnetic field at the center of this coil is inward. क्रॉस दाखवतो आपण, आउटवर्ड असेल तर डॉट दाखवतो, हे सांगितलंय मी तुम्हाला. मग या कंडिशनचा यूज केला तर इन दिस डायग्राम बोथ द कॉइल्स कॅरी करंट्स इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, देअरफॉर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बोथ दीज लूप्स आर इन आउटवर्ड डायरेक्शन ॲट पॉइंट O. म्हणजे दोन्ही लूपचे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन O पॉइंटला आउटवर्ड आहे, सेम आहे. म्हणजे दोघांच्या मॅग्नेटिक फील्डची इथं होणार ऍडिशन. आता दोघांची मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? सपोज आय कन्सिडर हियर B1 इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस फर्स्ट लूप, इनर लूप. नाउ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ॲट द सेंटर ऑफ सर्क्युलर लूप, याचा फॉर्म्युला काय होता? द फॉर्म्युला इज μ0I डिवायडेड बाय 2 इंटू रेडियस असते 2a. So this is the formula for magnetic field due to this small loop, inner loop. Now magnetic field due to outer loop is what? B2. B2 μ0 I, सेम करंट कॅरी करतोय 2, रेडियस फक्त आता काय आहे B. And both these magnetic fields at center is in same direction. So the total magnetic field is the addition of these two fields and we can write it as कॉमन टर्म्स जर आपण μ0 I अपॉन 2 कन्सिडर केला तर ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू राहतील 1/a प्लस 1/b. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड B ॲट पॉइंट O अँड विच इज इन द आउटवर्ड डायरेक्शन. आउटवर्ड न असेल तर आपण असा डॉट दाखवतो. सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर O ड्यू टू दिस टू कॉइल्स. लक्षात आलं? सिंपल कन्सेप्ट होती. मग याच कन्सेप्टचा यूज करून मला इथं सांगा, इथं मी करंट दाखवतो ना, हियर करंट इज पासिंग लाईक दिस.
ओके. आता इथं दोन सर्क्युलर कॉइल्स आहेत पण सेमी सर्क्युलर कॉइल अँड दिस इज द सेंट्रल पॉइंट O. वी हॅव टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉइंट O. आता इथं दोन सेमी सर्क्युलर कॉइलमुळे या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. बट नाव हिअर अगोदर इथली कंडिशन सांगतो मी. यात जर मी एक चेंजेस केला, सपोज इफ द करंट पासिंग थ्रू दिस आउटर कॉइल इज नाव क्लॉकवाइज डायरेक्शन. आउटर कॉइल मधून पास होणारा करंट आता कसा आहे, क्लॉकवाइज. नाव द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू आउटर कॉइल इज नाव इन इनवर्ड डायरेक्शन. या इनर कॉइल मुळे मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते आउटवर्डच आहे, पण आउटर कॉइल मुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ती आता कशी असणार आहे, इनवर्ड, कारण करंट इज नाव क्लॉकवाइज. and now these two fields are in opposite direction, so there is a subtraction. म्हणजे अपोजिट डायरेक्शन न करंट दिला तर सबट्रॅक्शन करा, हे लक्षात ठेवा. नाउ हियर the current carried by this outer semicircle and inner semicircle is now in opposite direction. But here what about this part? या पार्टचं काय, दिस इज ए स्ट्रेट वायर अँड दिस पार्ट इज ऑल्सो ए स्ट्रेट वायर अँड दिस वायर्स ऑल्सो कॅरीज करंट. ह्या वायर्सही तिथं करंट काय करतायत, कॅरी करतायत. मग या वायर्समुळे ही मॅग्नेटिक फील्ड असते, आपल्याला माहित आहे देर इज ए मॅग्नेटिक फील्ड इफ ए करंट इज पासेस थ्रू स्ट्रेट कंडक्टर. मग यांची मॅग्नेटिक फील्ड किती कन्सिडर करणार स्ट्रेट वायरसाठी, तर त्याची एक कंडिशन सांगतोय, सगळ्यात महत्त्वाची कंडिशन. ती कंडिशन अशी आहे, इफ वी हॅव ए स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. ओके. आता या कंडक्टर मधून मी करंट पास केलाय I अँड दिस इज ए पॉइंट P विच इज ॲट ए डिस्टन्स A. आणि मग याला आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. दिस अँगल इज ∅1, दिस अँगल इज ∅2 ऍप्लिकेशन आहे आणि त्याच्यावरून या P पॉइंटला काही मॅग्नेटिक फील्ड आहे, डायरेक्शनही माहिती आहे आपल्याला. आता या P पॉइंटला मी इथं घेतलं तरीही मॅग्नेटिक फील्ड असते. बट इफ दिस P पॉइंट लाईज ऑन दी लाईन ऑफ दिस वायर. आता इथं मी पॉइंट घेतलाय, हा P पॉइंट इथं असेल तर देन व्हॉट इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस पॉइंट. या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड काय असेल, विचार करा. डिस्टन्स इथं किती आहे या P पॉइंटचं वायर पासून. नाव द डिस्टन्स ऑफ दिस P पॉइंट इज 0 आणि डिस्टन्स 0 असेल तर मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस P पॉइंट इज ऑल्सो 0 बिकॉज दिस P पॉइंट इज ऑन दी लाईन ऑफ वायर. वायरच्या लाईन वरतीच असेल तर इथं असेल कुठेही P पॉइंट असेल. या लाईन वरती जर कुठेही तुम्ही पॉइंट कन्सिडर केला आणि मॅग्नेटिक फील्ड विचारली तर मॅग्नेटिक फील्ड ॲट ए पॉइंट ऑन दी लाईन ऑफ वायर इज ऑलवेज 0. मग ही कंडिशन जर आपल्याला आपल्या आहे या डायग्राम मध्ये यूज करायची असेल तर काय करावं लागेल बघा. इथं दोन वायर आहेत, दोन स्ट्रेट कंडक्टर्स आहेत. ओके. दिस इज अवर फर्स्ट कंडक्टर, दिस इज द सेकंड कंडक्टर, बोथ कॅरी करंट्स बट दिस O पॉइंट लाईज ऑन दी लाईन ऑफ दिस वायर्स. दोन्ही वायरच्या लाईन वरतीच हा पॉइंट होतो, त्यामुळं या आणि या पार्टमुळं O पॉइंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती 0 आहे. राहिलं काय आता, हियर आर दिस इनर सेमीसर्कल आउटर सेमीसर्कल कनेक्ट असल्यामुळं बोथ कॅरीज द सेम करंट. नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेमी सर्क्युलर आर्क. सपोज इनर पार्ट मुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे μ0I अपॉन 4a. कंप्लीट सर्कल असेल तर 2, सेमी सर्कल असेल तर 4 आणि B2 चा फॉर्म्युला काय, B2 इज the magnetic field μ0I upon 4b due to this outer semicircle. But now here this B1 and B2 are in opposite direction. Magnetic field direction opposite आहे त्यामुळे subtraction होईल and we get a formula as μ0I upon 4 in bracket 1 by a minus 1 by b. This is amount of magnetic field at point O due to these semicircular arcs. लक्षात येतंय, सोपं आहे, लक्षात ठेवा. नाउ हियर सी दी नेक्स्ट डायग्राम. मी हे इरेज करतोय, तुम्ही नोट डाऊन करून करत चला. ह्या खूप महत्त्वाच्या कंडिशन आहेत. याच्या अशाच कन्सेप्ट वरती आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. म्हणजे हे न्यूमरिकल्सच आहे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे इथे मी 7 एक्झाम्पल्स ऑलरेडी एकाच वेळी सांगतोय मी. हे न्यूमरिकल्स असे एक्झाम मध्ये विचारलेले आहेत. तुम्ही बुक्स जर रेफर केली असतील तर तुम्हाला अशा काही डायग्राम्स दिसतील ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारलेले आहेत. नाउ सी, नाउ हियर देयर आर 2 कॉइल्स. द सेंटर ऑफ बोथ दिस कॉइल्स इज सेम. कॉमन सेंटर आहे बट द प्लेन ऑफ दिस 2 कॉइल्स आर नाउ परपेंडिक्युलर.
म्हणजे इथं काय दिलंय कंडिशन, तर यामध्ये एका कॉइलचा प्लेन, सपोज दिस इज अवर फर्स्ट कॉइल, अशी कॉइल आहे, दिस इज अवर फर्स्ट कॉइल, दिस इज द प्लेन ऑफ कॉइल अँड दिस इज द सेकंड कॉइल. द प्लेन ऑफ फर्स्ट कॉइल इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ सेकंड कॉइल, म्हणजे एका कॉइलला दुसरी कॉइल परपेंडिक्युलर आहे. बोथ कॉइल्स कॅरी सेम करंट, कन्सिडर केलं आपण, बोथ कॉइल्स कॅरी सेम करंट अँड बोथ हॅज सेम रेडियस, दोघांची रेडियसही कसे सेम, आयडेंटिकल कॉइल्स आहेत असं म्हटलं. नाव सी दिस फर्स्ट कॉइल, suppose this is our first coil, this is second coil. Now for first coil current flows in anti-clockwise direction, म्हणजे ही coil actually अशी नाही उभी, this coil is like this and current flows in anti-clockwise direction, so magnetic field will be in upward direction. ही coil सरळ असती तर आउटवर्ड आली असती, याला आपण असं केलंय, so current flows in upward direction, sorry, magnetic field produces in upward direction, so this is the magnetic field B1 produced by this first coil. Now what about this second coil? Second coil जी consider केली ती आपण अशी आहे, okay, and current flowing through the second coil is now like this. Current flowing through the second coil is, इकडून बघितलं तर मी काय आहे, क्लॉकवाइज, मग इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड, आणि इकडून बघितलं तर या कॉइल मधून फ्लो होणारा करंट, नाव दिस करंट इज अँटी क्लॉकवाइज, सो मॅग्नेटिक फील्ड इज आउटवर्ड, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड याच डायरेक्शन ने मिळेल, सो दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेकंड कॉइल. नाव ॲट दिस कॉमन सेंटर O, आपल्याला या O पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे. आता दोघांमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड तर सेमच असणार आहे, B1 B2 लिहायची गरज नाही, कारण दोघांमधून पास होणारा करंट सेम होता, रेडियस सेम आहे. नाउ व्हॉट इज द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट O? अपोजिट नाहीत किंवा सेम डायरेक्शन नाहीत, ॲडिशन सबट्रॅक्शन होणार नाही, सो वी कन्सिडर हियर ए वेक्टर रिझल्टंट, से B, या डायरेक्शन काय असेल, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड असेल, अँड वी कॅल्क्युलेट द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड बाय युजिंग फॉर्म्युला B1 स्क्वेअर plus B2 square plus 2B1 B2 cos theta असतं, but here the theta is 90 degree, cos 90 0, पुढची टर्म येत नाही, आणि मग याला आपण असंही लिहू शकतोय, √2 into B, B1 square 2B1 square, B रूटच्या बाहेर घेतलं, √2 राहिलं. हे कधी, जर दोन्ही कॉइल मधून पास होणारा करंट सेम असेल तरच हे असं, नसेल तर B1 B2 म्हणजे B1 स्क्वेअर B2 स्क्वेअर, आणि ज्या असतील त्या व्हॅल्यू पुट करून तुम्हाला आन्सर्स फाइंड आउट करावे लागतील, लाईक दिस. आणि हा अँगल 90 डिग्रीज असेल असं नाही, दोन कॉइल परपेंडिक्युलर असतील असं नाही, काही अँगल बनवून दिले असतील तर इथल्या पुढच्या टर्म कॅन्सल होणार आहेत, प्लस B1 B2 cos थीटा जी कंडिशन असते ती यूज करावी लागेल. लक्षात येतं, या टाइप मध्ये अशा कंडिशनला हा फॉर्म्युला यूज करा. मी इथं तुम्हाला फक्त हे सांगतोय की फॉर्म्युले यूज कसे करायचे. एग्जाम मध्ये मग तुम्हाला काही नंबर्स मध्ये करंट वगैरे दिले असतील, त्यात व्हॅल्यू पुट करायचे आणि कॅल्क्युलेशन करायचं, आन्सर मिळतं डायरेक्ट. नाउ सी द नेक्स्ट डायग्राम. इन दिस डायग्राम देयर इज ए सर्क्युलर लूप अँड ए स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. दोन इथं करंट कॅरिंग कंडक्टर्स आहेत. नाउ दिस इज द अवर पॉइंट O at which we have to find the magnetic field. Now at this O point, this wire is a infinitely long wire and this circular coil is at this O point is at the center of this circular coil. So magnetic field due to circular coil, say BC, this will be mu naught I. Suppose both carries same current. मी सेम काय घेतोय तर फॉर्म्युला थोडा इझी तयार होतोय, डिफरंट घेतले की कॉमन फक्त टर्म घेता येत नाही, म्हणजे कॉमन टर्म्स फक्त I जी आपण बाहेर घेतोय ती घ्यायची नाही, मग एवढा चेंज होईल त्यामध्ये. नाउ हियर magnetic field due to the circular coil is mu naught I upon 2r, r is the radius, and magnetic field due to this wire काय असेल सांगा, this is a infinitely long wire and this O point is at a distance, perpendicular distance r from the wire, so the magnetic field will be mu naught I upon, what is the formula for magnetic field due to infinitely long wire? व्हिडिओ बघितला असेल तर लक्षात असेल तुमच्या, 2 pi r. Now what about the direction of these two fields? For circular loop, current is flowing in anti-clockwise direction, so magnetic field is in outward direction. For wire, current is flowing in this direction, use right hand thumb rule, so magnetic field, curl fingers shows the direction of magnetic field, that is the magnetic field comes outward
inside the circular loop. So both these magnetic fields has same direction, and the resultant magnetic field at point O will be, take the common terms, mu naught I upon 2r, या टर्म्स कॉमन मिळत आहेत, इथून पूर्ण टर्म मिळाली, प्लस म्यू नॉट आय अपॉन 2r कॉमन काढलं म्हणजे राहिलं काय, 1 अपॉन पाय. नाउ दिस इज द अमाउंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ दिस पॉइंट. ओके, कसं यूज करायचंय ते लक्षात ठेवा जरा. नाउ सी द नेक्स्ट डायग्राम. आता याला मी लिहिण्यासाठी थोडा वरचा पार्ट जो आहे तो इरेज करतो. हे लक्षात आलं असेल तुमच्या मॅग्नेटिक फील्ड आपण कशा टाइप मध्ये फाइंड आउट करतोय. आणखी काही मी भरपूर एक्झाम्पल्स घेणार आहे, वेगवेगळ्या कंडिशन ज्या याच्यावरती विचारल्या जाऊ शकतात त्या सगळ्या कंडिशन्स आपण इथे डिस्कस करणार आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट डायग्राम. इन दिस डायग्राम हियर वी हैव two straight wires and one semicircular arc, and this is our point O. This semicircular arc has radius r and current is passing through this loop like this. Okay, this is the current passing through this loop. आता इथं ऍक्च्युअली मला सांगा की इथं किती करंट कॅरिंग कंडक्टर आहेत ज्यामुळे मॅग्नेटिक फील्ड या O पॉइंटला असणार आहे, 3 आहेत. मेरा नाव देतो A B C D. AB is a straight wire, BC is a semicircular arc, and the CD is a straight wire. Now this is the wire which is like this, a wire which is finite at one end but infinite at other end. या टाइप मध्ये वायर आहे, but this O point is here, so this O point is on the line of this wire. That's why the magnetic field due to this AB wire is 0 at point 2. म्हणजे या AB वायर मुळे O point ला मॅग्नेटिक फील्ड नाहीये. मग राहिलं कोण आता, सेमी सर्क्युलर आर्क. Radius is r, so magnetic field due to semicircular arc, say B1 is, what is the formula for semicircular arc? Mu naught I upon 4r. This is the magnetic field due to this semicircular arc. आणि करंट इथं क्लॉकवाइज आहे, so magnetic field is in inward direction. Circular arc मुळे magnetic field O point ला कसे inward, because current is clockwise. And magnetic field due to the this wire, what is the magnetic field for this wire? ही कंडिशन मिळते आपल्याला इथं. Wire is like this. Now this is our wire which is finite at one end. इथं finite आहे but infinite at other end, and O point is at a distance r from the wire. पण एका एंड पासून, सपोज हा आपला O point आणि याचा डिस्टन्स आहे r. या कंडिशनला फॉर्म्युला तयार केला होता आपण, and the formula is mu naught I upon 4 pi r. Finite at one end, infinite at one end, and point lies in front of one end. ही कंडिशन दिलेली आहे मी ऍप्लिकेशनच्या व्हिडिओमध्ये. सो डायरेक्शन बघा, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस वायर इज इन आउटवर्ड डायरेक्शन. वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती कशी असणार, इनवर्ड डायरेक्शन. राईट हँड थंब रूल घ्या, इकडं करंट पास होतोय इनवर्ड, clockwise current है inward, so both these fields are in same direction, gets added, and magnetic field be equal to mu naught I upon 4r. कॉमन घेतलं तर 1 plus 1 upon pi. या टाइप मध्ये या O पॉइंटला असलेली टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळते. लक्षात येते, कंडिशन सोपी आहे, सहज घेता येते. नाउ सी दिस डायग्राम. हियर द करंट पासिंग थ्रू दिस लूप इज I, and this is our center O. आपल्याला या O पॉइंटला फाइंड आउट करायचे मॅग्नेटिक फील्ड. हा इनर आर्क आहे तो रेडियस A असलेला आहे, आउटर आर्कची रेडियस आहे B. ओके, कॉमन सेंटर आहे दोघांचं. इथं या स्ट्रेट वायरचा विचार करा. मी इथं A B C D, AB स्ट्रेट वायर आहे, CD स्ट्रेट वायर आहे, बट ऑन फॉर बोथ दीज वायर्स O point lies on the line of this wire. So magnetic field due to this AB wire and CD wire is 0, and magnetic field due to these two arcs is in opposite direction. म्हणजे यांचं काय होणार, सबट्रॅक्शन. मग पहिल्या इनर आर्कची रेडियस A आहे, सो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इनर आर्क इज B1 and it will be mu naught I upon 2a. इनर आर्क साठी. आउटर आर्क B2 mu naught I upon, suppose this angle is phi, angle subtended by this circular arc with the center, so it will be into phi. आणि इथं काय असतो फॉर्म्युला हा 4 pi a. सर्क्युलर आर्क इथं सेमी सर्क्युलर किंवा
कंप्लीट सर्कल नाही येते, त्यामुळे ते पाय वगैरे व्हॅल्यू कॅन्सल होणार नाही. आणि सर्क्युलर आर्क साठीचा फॉर्म्युला हा असा फॉर्म्युला असतो, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस इनर सर्क्युलर आर्क. This is the formula. So this is will be B1 and B2 is what? For B2 we can write this as mu naught I upon 4 pi B into phi, because both these circular arcs subtends the same angle with the center, and now these two fields are in opposite direction, so we can take the subtraction. B equal to common terms में घ्या, mu naught I upon 4 pi कॉमन आहे आणि phi ही कॉमन आहे दोघांमध्ये. सो ब्रॅकेट मधल्या रिमेनिंग टर्म्स 1 by a minus 1 by b. सो दिस अमाउंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज इंड्युस्ड इन दिस पॉइंट O. या टाइप मध्ये याला सॉल्व्ह करा. ओके, या काही जनरल होत्या. आता आपण जे नेक्स्ट कंडिशन इथं घेतोय या डायग्राम साठी, त्याला थोडं कॅल्क्युलेशन आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे जॉमेट्री यूज करून कसं फाइंड आउट करायचं. ओके, दिस डायग्राम शोज द स्क्वेअर लूप ऑफ हॅव्हिंग ईच साइड A आणि त्या चारही वायर्स मधून करंट पास होतोय. सेंट्रल पॉइंट कन्सिडर केलाय मी. सेंटर म्हणजे काय असणार आहे बघा इथं. दी सेंट्रल पॉइंट मीन्स दी डायगोनल जिथं इंटरसेक्ट्स होतील या स्क्वेअरचे, हा झाला इथला सेंट्रल पॉइंट O. अँड नाउ we have to find the magnetic field at point O due to this loop. या लूप मुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचे. नाउ हियर दिस O पॉइंट, या O पॉइंटला कन्सिडर केलं तर परपेंडिक्युलर डिस्टन्स वायर पासून घ्यायचं असेल तर सपोज हे डिस्टन्स आहे आपलं R. टोटल साइड किती आहे A, मग ही हाफ साइड किती असणार आहे, दिस विल बी A/2. ओके, हे A/2 आलं, हे डिस्टन्स R म्हणतोय आपण. डायगोनल काय असेल सांगा याचा. डायगोनलचा फॉर्म्युला जर यूज केला तर टोटल डायगोनल √2/A, सॉरी √2A. कसा आहे तो लक्षात येते, पायथागोरस यूज करा. हा ट्रायंगल, इन दिस ट्रायंगल A हायपोटेनियस, A² प्लस A² याचा स्क्वेअर, हायपोटेनियस स्क्वेअर, A² प्लस A² 2A², स्क्वेअर रूट घेतलं की √2A. सो कंप्लीट डायगोनल इज √2A. मग हा हाफ पार्ट किती असेल, दिस विल बी √2/A केलं तर बघा काय येईल, √2/2. हाफ घेतलं हे डिस्टन्स मी, तर 1/A/√2 लिहू शकतोय आपण याला. सो दिस डिस्टन्स विल बी A/√2. मग हे A/2, हे A/√2, मग R किती. नाउ वी कॅन राइट दिस ॲज R² इक्वल, सॉरी R² प्लस पायथागोरस यूज करतोय मी या ट्रायंगल मध्ये, A²/4 याचा स्क्वेअर केला इक्वल टू याचा स्क्वेअर काय येईल सांगा, हायपोटेनियस स्क्वेअर A²/2 स्क्वेअर केला तर नाउ R² इक्वल टू A²/2 मायनस A²/4. So it will be 4A² minus 2A² upon 8. R² है. So R² equal to 2A² upon 8. So it will be R² equal to A²/4. Square root घ्या, R equal to. If we take the square root, then we get a value A/2. म्हणजे R व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, A/2 मिळाली. Now keep this in mind. R व्हॅल्यू किती आहे आता, A/2. What is this R? This is the distance of point O, perpendicular distance of point O from this wire. And now consider this segment AB. AB या वायर मुळे फक्त मी याच वायरचा फक्त विचार करतोय. Now magnetic field due to this AB wire at point O, finite wire आहे. So these are our two angles. This angle we consider phi1, this angle phi2, आणि perpendicular distance मिळाले A/2. This wire carries current I. So what is the magnetic field due to this AB wire at point A? Formula माहित आहे, magnetic field due to finite wire. The formula is mu naught I upon 4 pi. Distance असतं, distance ची व्हॅल्यू इथं A/2 आहे. So it will be A/2 is distance sin phi1 plus sin phi2, sin phi1 plus sin phi2. Now use the values. हे 2 कॅन्सल होऊन 4चं 2 होईल.
mu naught I upon 2 pi a into. Now what are these angles? Phi1 and phi2 स्क्वेअर असल्यामुळं हा 90, हा 45, हा 45, हा 45. So phi1 and phi2 both 45. What is sin 45? 1/√2 plus 1/√2. दोघांची व्हॅल्यू यूज केली. Now it will be mu naught I upon 2 pi a into 1/√2 plus 1/√2, 2√2. 2 gets cancelled and we get a relation as mu naught I upon √2 pi a. Now this is the magnetic field. बरोबर आहे का बघा? mu naught I upon √2 pi a. Now this is the magnetic field at point O due to this wire AB. या AB वायर मुळे असलेली फक्त magnetic field आहे. डायरेक्शन कशी असेल सांगा O पॉइंटला? At O point right hand thumb rule. Magnetic field is like this. कर्ली फिंगर्स इकडून बाहेर येतील पण इथं O पॉइंटला आतमध्ये असतील. सो मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट O इज इन इनवर्ड डायरेक्शन बिकॉज ऑफ दिस वायर AB. पण वायर AB मुळेच इथं फक्त फील्ड आहे का? ॲट पॉइंट O द मॅग्नेटिक फील्ड इज ड्यू टू बोथ दी ऑल दीज 4 वायर्स. नाव या वायरचा विचार केला तर BC वायर पासून या O पॉइंटचा डिस्टन्स किती येणार? a/2 असणार आहे. अँगल परत 45 सेम करंट आहे म्हणजे BC वायर मुळे सुद्धा एवढीच मॅग्नेटिक फील्ड असणार आहे आणि तीही इनवर्डच आहे. या वायर मुळे CD वायरचा विचार करा, करंट डाऊनवर्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट O इनवर्ड म्हणजे परत इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड आणि याच्यामुळे इनवर्ड म्हणजे या चारही वायर मुळे सेम अमाउंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड तयार होते. आणि मग आपण जर मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट केली टोटल तर 4 वायर्स आहेत. वी कॅन राईट इट ॲज 4 into mu naught I upon √2 pi a. Now this is the total magnetic field at the center of this square loop. या स्क्वेअर लूपच्या सेंटरला असलेली ही काय मिळते आपल्याला? टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळते. आणि अशा काही डिफरंट कंडिशन घेतलेत, आणखी आहेत, मी पुढच्या डायग्राम्स ड्रॉ करतो. नाउ सी द नेक्स्ट डायग्राम. आणखी काही डायग्राम्स आहेत. आता यामध्ये एक सगळ्यांमध्ये एक कॉमन कंडिशन आहे यातल्या. In all these loops, current carrying loops, magnetic field at point O is 0. या सगळ्या लूप मध्ये O पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड 0 आहे पण सिमेट्री तर दिसत नाही. डिफरंट कंडिशन मध्ये डायग्राम्स आहेत. देन व्हाय मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट O is 0? सी द फर्स्ट डायग्राम. हियर दिस इज ए करंट कॅरिंग सर्क्युलर लूप. पण इथं करंट क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज नाही. हियर वी कनेक्ट ए वायर. सपोज मी इथे एक असा सेल कनेक्ट केलाय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. and now because of this cell I current flows through this circuit. Now this I current comes here at this point A and this is our B point. Now this A and B points are diametrically opposite. Exactly diametrically opposite असल्यामुळं हे दोन असे सेमी सर्क्युलर आर्क तयार होतात. Now at this point current splits आणि दोन्ही मधून असा करंट पास होतो. यातून इकडं, यातून इकडं, यातून क्लॉकवाइज, यातून अँटी क्लॉकवाइज. बघा यातून करंट कसा आहे? क्लॉकवाइज. पण यातून कसा आहे? अँटी क्लॉकवाइज. म्हणजे एका सर्कलच्या दोन हाफ मधून डिफरंट डायरेक्शनने करंट पास होतात आणि परत ऍड होऊन इकडे येईल. म्हणजे करंट कसा पास होतोय कळालं? हे रिमूव्ह करतो मी आणि मग अशी डायग्राम दिलेली आहे आपल्याला. नाउ द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट O is 0. Why 0? Because this total current splits equally, I/2, I/2. Now for both these semicircular arcs radius is same, current flowing through this semicircular arc is same, radius same है, current same है. Then magnetic field at point O due to this first semicircle and second semicircle is also same, but direction of these two semicircular arcs magnetic field is different. याची मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे बघा? क्लॉकवाइज करंट आहे, मॅग्नेटिक फील्ड इज इन इनवर्ड डायरेक्शन. अँटी क्लॉकवाइज करंट, मॅग्नेटिक फील्ड इज इन आउटवर्ड डायरेक्शन. सो याची मॅग्नेटिक फील्ड, याची मॅग्नेटिक फील्ड सेम आहे, अपोजिट आहे, कॅन्सल होते आणि त्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ॲट दिस O पॉइंट इज 0. याचं रिझन सोपं आहे. मॅग्नेटिक फील्ड O पॉइंटला 0 का मग इथं? तर या आर्क मुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे तेवढीच सेकंड आर्क मुळे आहे पण डायरेक्शन अपोजिट दोघांची, एकाचा करंट क्लॉकवाइज एकाचा अँटी क्लॉकवाइज, कॅन्सल झाली आणि 0 मिळते. मग इथं 0 का? सेम तोच सेल कनेक्ट केलाय मी इथं. नाउ हियर करंट passes like this
टोटल करंट I आपण इथं दिलाय, मग इकडं I1 जात असेल, इकडं I2, इक्वली स्प्लिट होतोय का? नो, इक्वली स्प्लिट होत नाहीये. आता आपल्याकडे दोन सर्क्युलर आर्क तयार होत आहेत, पण दोन्ही सेम आहेत का आर्क? याला नावं देतो मी, ACB आणि ADB, दोन आर्क आहेत. फर्स्ट आर्क इज ADB स्मॉल आर्क आणि सेकंड आर्क कोणता? ACB लार्ज आर्क. नाउ व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट O? O पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड कास किती असेल? तीही झिरोच असते, पण त्याचं रिझन वेगळं आहे. मी तुम्हाला एक थेरी सांगतो इथं की ती मॅग्नेटिक फील्ड झिरो का येते. ॲक्च्युली सहज रिझन सांगायचं असेल तर सपोज आपण कन्सिडर केलं की या आर्कची लेंथ आहे ती L1 आहे आणि इकडच्या वरच्या आर्कची लेंथ L2 आहे. L2 खूप लार्ज आहे. जर एक्झॅक्टली डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट असतील तर L1 आणि L2 दोन्ही लेंथ सेम असतात. इथं सेम नाहीये, लेंथ कमी झाली, इथं या आर्कची लेंथ कमी झाली, पण लेंथ कमी झाल्यामुळे रेजिस्टन्सही कमी झाला, करंट वाढला, करंट इन्क्रीज झाला ना. इथं करंट इन्क्रीज झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज झाली. जरी आर्क स्मॉल झाला तरी फील्ड इन्क्रीज झाली. आणि इकडे बघा, लेंथ इन्क्रीजेस सो रेजिस्टन्स ऑल्सो इन्क्रीजेस, अँड इफ रेजिस्टन्स इन्क्रीजेस करंट डिक्रीजेस. करंट डिक्रीज झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जरी लेंथ वाढली तरी फील्ड डिक्रीज झाली आणि तरी ती बॅलन्स्ड राहते. या दोघांची फील्ड काय राहते? बॅलन्स्ड. हे मॅथमॅटिकली आपण प्रूव्ह करू शकतो. सपोज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस ADB इज B1 and magnetic field due to this ACB arc is B2. Now for circular arc, magnetic field चा फॉर्म्युला काय? B equal to mu naught I upon 4 pi r. R is the radius into phi. Phi is the angle subtended by that arc with the, suppose हा phi1 arc angle आहे आणि या आर्कनं सबटेंड केलेला अँगल काय? phi2 आहे. आर्कनं सबटेंड केलेला सेंटर सोबत अँगल असतो. नाउ फ्रॉम these are the constant terms. Radius is constant, so we can write this as magnetic field is directly proportional to I and that angle phi. करंट आणि त्या अँगलला कशी आहे? ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, सो वी कॅन राईट दिस ॲज, रेशो घेतला तर B1 by B2 इक्वल टू काय रेशो? B1 by B2 विल बी I into Q, I1 into phi1, Q येते बघा सारखं, I1 into phi1 डिवाइडेड बाय I2 into phi2. याच्यावरून मी इथं काय लिहिला? B1 by B2 चा रेशो लिहिला. नाउ सी व्हॉट इज द रेशो phi1 by phi2. phi1 by phi2 रेशो काय असेल? phi1 is a angle subtended by arc, circular arc with the center. Then this arc length is given as, arc length काय आहे? L1 आहे, and this arc length is nothing but radius into that angle. arc length कशी कॅल्क्युलेट करतो आपण? radius into angle subtended by that arc with center. हा म्हणजे arc length चा फॉर्म्युला आहे. so L1 will be R into phi1, आणि मग याच्यावर लिहू शकतोय आपण phi1 by phi2 लिहिलं तर L1 by L2 लिहू शकतोय. phi1 by phi2 means what? L1 by L2. L1 by L2 म्हणजेच काय लिहू शकतोय आपण? तर L1 by L2 means R1 by R2. What is this R? Capital R means the resistance of that length. Resistance of wire is directly proportional to length. त्यामुळे प्रोपोर्शनॅलिटी डायरेक्ट असल्यामुळं सपोज आता या वायरचा रेजिस्टन्स आहे R1, या वायरचा रेजिस्टन्स आहे R2. सो L1 by L2 इज नथिंग बट R1 by R2. आता R1 by R2 रेजिस्टन्सचा रेशो झाला. What is the relation between current and resistance? Electric current is inversely proportional to resistance. Resistance जास्त, current कमी, resistance जास्त. हे रिलेशन आहे. सो इफ वी कन्सिडर द करंट I1 देन दिस इज R1 आणि रेशो लिहिला तर वी गेट हिअर ॲज I2 अपॉन I1. हा रेशो मिळेल करंटचा. रिलेशन्स लक्षात ठेवा. नाउ phi1 by phi2 means I2 by I1. यूज हिअर. I write this as I1 by I2 into पुढचं रिलेशन I1 by I2 चे आहे असं लिहिलं. What is phi1 by phi2 now? Here phi1 by phi2 means I2 by I1, and here all the terms gets cancelled and we get ratio 1. So B1 by B2 हा रेशो किती आला? 1. कधी पॉसिबल आहे? B1 equal to B2 असेल तर. That's why I called it as
मॅग्नेटिक फील्ड ॲट दी पॉइंट ओ इज 0. त्यामुळं फील्ड काय आहे 0, कारण लेंथ कमी झाली तरी रेजिस्टन्स कमी होतो, करंट इन्क्रीज होतो, फील्ड तेवढीच राहते, मेंटेन राहते. म्हणजे कोणताही क्लोज्ड लूप असेल आणि त्या लूपला सिमेट्रिक लूप असेल आणि त्याला कुठेही तुम्ही वायर कनेक्ट करा, इथं करा, एका वायरमधून करंट इनवर्ड पास करा, दुसऱ्यातून आउटवर्ड जात असेल तर त्या लूपच्या सेंट्रल पॉइंटला सिमेट्रिकल सेंटर जो असणार आहे तिथं मॅग्नेटिक फील्ड काय असते 0. आणि मग इथंही 0च येणार आहे. का 0? दिस इज अवर इनवर्ड करंट, दिस इज अवर आउटवर्ड करंट. सेम वायर आहेत, इकडं जेवढी वायर आहे तेवढीच इकडं वायर आहे, सेम करंट पास होईल I/2. आणि मग या वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या बरोबर अपोजिट या वायरमुळे फील्ड असणार आहे, अपोजिट असल्यामुळे सेमही आहे, कॅन्सल होते, ओ पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड 0. पहिली कंडिशन ही आणि ही सेम आहे. दुसऱ्या कंडिशन मध्ये आता तुम्ही म्हणाल की इथं इकडची वायर खूप मोठी आहे, इकडची लहान आहे, मग तरी इथं फील्ड का 0? याचं रिझनही काय, तर हे रिझन, लेंथ कमी झाली तरी करंट वाढतो या वायर मधून जाणारा, आणि करंट इन्क्रीज झाल्यामुळे मॅग्नेटिक फील्ड ही इन्क्रीज होते, डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी आहे, आणि त्यामुळे या पॉइंटची फील्ड 0च राहते क्लोज्ड लूप असल्यामुळे. ओके, या टाइप मध्ये अशा टाइपचे काही क्लोज्ड लूप दिले असतील सिमेट्रिक, आणि ओरिजिनला सेंटरला जर मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायला विचारली असेल तर लक्षात ठेवा मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट सेंट्रल ओरिजिन इज ऑलवेज 0. Now see, I write here 2 more question. This is our first question. A circular current carrying coil has a radius r. The distance from the center of the coil on the axis where the magnetic induction will be 1/8 times to its value at the center of coil is. म्हणजे इथं आपल्याला असं विचारलंय की एक सर्क्युलर कॉइल आहे. ओके, and this is the axis of this circular coil. There is a point on this axis which is at a distance x. Radius of this coil is r. आणि या कॉइलला आता कंडिशन अशी विचारले, द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ कॉइल, सेंटर पासून डिस्टन्स कुठं, ऑन द एक्सिस म्हणजे हे x डिस्टन्स, फेअर म्हणजे इथं, मॅग्नेटिक इंडक्शन विल बी म्हणजे इथं असलेलं मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द एक्सियल पॉइंट 1/8 टाइम्स टू इट्स व्हॅल्यू ॲट द सेंटर, म्हणजे बी ॲक्सिस इक्वल टू 1/8 टाइम्स काय आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट सेंटर. हा रेशो लक्षात ठेवा. आता फॉर्म्युले काय असतात सांगा, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटरचा फॉर्म्युला सांगा, मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर BC म्हणा, दॅट फॉर्म्युला विल बी μ0I/2r. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ कॉइल. आणि ॲक्सिस वरती असेल पॉइंट तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाय, दॅट फॉर्म्युला इज μ0I/a². ए म्हणजे ॲक्च्युली रेडियस असते, इथं r सिम्बॉल आहे, सो इट विल बी r²/2 इन ब्रॅकेट x² + r² ब्रॅकेट रेस टू 3/2. हे फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहेत. आता रेशो घ्या, इफ वी टेक द रेशो BC/BA, हा रेशो घेतला तर μ0I/2 कॅन्सल होईल, रिमेनिंग टर्म्सला BA डिवाइडला ही टर्म वरती जाईल, x² + a² ब्रॅकेट रेस टू 3/2 r² डिवाइडेड बाय, हे r² आहे, हे r आहे, दोन्ही मिळून काय होईल, r³ होईल इथं. ओके, आता यातून जर मी r² कॉमन काढलं, या ब्रॅकेटमधून r² कॉमन काढलं तर इथं नाही आहे, म्हणजे हे असं लिहिता येईल, आणि ब्रॅकेटमधली टर्म मी आधी लिहितो, x² अपॉन r² + 1, r² कॉमन काढलं, पण r² कॉमन काढलं तरी त्याचा ब्रॅकेट रेस टू किती, 3/2, म्हणजे r² कॉमन काढले पण त्याचा ब्रॅकेट रेस टू 3/2 आहे, 2 कॅन्सल होऊन r³ राहील, आणि या ब्रॅकेटचा किती होता, 3/2 डिवाइडेड बाय r³ कॅन्सल होईल, आणि रेशो येतोय आपला हा BC/BA इक्वल टू, व्हॉट इज दिस रेशो, दिस रेशो इज नाव x² + r² + 1 ब्रॅकेट रेस टू 3/2. हा रेशो एवढाच राहिला, r³ तर कॅन्सल झालं. आता हा रेशो ऍक्च्युली किती आहे, मग हा रेशो आहे इथं, सॉरी इथं बघा, BC/BA केलं की 8 येणार, सो दिस रेशो इज नाव 8. सो दिस इक्वेशन विल बी 8 इक्वल टू x² अपॉन r²
+1 आणि ब्रॅकेट रेज टू किती आहे 3/2. आता मी दोन्ही साईडचं क्यूब रूट घेतो. दोन्ही साईडचं काय घेतलं क्यूब रूट. 8चं क्यूब रूट काय येतं 2 आणि याचं काय येईल सांगा. याचं परत क्यूब रूट घेतलं तर हाफ राहील. 3/2 आहे क्यूब रूट कॅन्सल होईल त्याचा आणि किती राहणार व्हॅल्यू हाफ. सो इट विल बी x² अपॉन r² +1. ओके 1 राहील आणि याचा ब्रॅकेट रेज टू काय येणार 1/2. आता याच्या पुढे आपल्याला सॉल्व करायचे. कसे येतील व्हॅल्यूज सांगा. काय करू शकतोय आपण कॅन्सल करायचे जायचे. हे कसे येतं लक्षात येते का 3/2 हे आता जे केलं होतं आपण इथं क्यूब होतं हे. आता याचा इकडचा क्यूब घेतला क्यूब रूट घेतलं 2 आलं. याचं क्यूब रूट घेतलं तर हे क्यूब कॅन्सल होईल यातलं आणि 2 राहील म्हणजे 1/2 आलं. आता 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट असतं. मग याला घालण्यासाठी आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर घेऊ शकतोय. इफ वी टेक दी स्क्वेअर ऑन बोथ साइड 4 = x² / r² +1. इकडचं स्क्वेअर रूट 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं ही रिलेशन राहिलं. नाउ वी कॅन राईट दिस ॲज x² अपॉन r² = 3. हे 1 इकडे आलं 3 झालं. सो x² विल बी 3r². therefore x will be √3 into r and this is our answer. ते जे डिस्टन्स आहे ज्या डिस्टन्सला हा पी पॉइंट होता ते डिस्टन्स x ची व्हॅल्यू काय येते √3/r. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन होता. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. इन द फॉलोइंग फिगर a wire bent in the form of a regular polygon of n side. म्हणजे इथं पॉलिगॉन आहे बहुभुज ज्याला म्हणतो आपण. पॉलिगॉन आहे पण त्याच्या साइड्स n आहेत. इज इन्स्क्राइब्ड म्हणजे समावलेला आहे इन अ सर्कल ऑफ रेडियस a. म्हणजे हा सर्कलची रेडियस जी आहे ती दिलेली आहे. किती रेडियस आहे a रेडियस दिलेली आहे. नेट मॅग्नेटिक फील्ड ॲट दी सेंटर विल बी. या O पॉइंटला म्हणा मॅग्नेटिक फील्ड किती आहे अशी विचारले. मी इथं ड्रॉ केलेला n साइड्स असलेला पॉलिगॉन आहे का नाही. पॉलिगॉनला ऍक्च्युअली किती नंबर ऑफ साइड्स आहेत असं म्हटलं n. मग n किती असू शकतं. मी इथं ड्रॉ करायचा म्हणून एक पॉलिगॉन केला ज्याला 6 साइड्स आहेत पण 6च असतील असं नाही. किती नंबर ऑफ साइड्स आहेत या पॉलिगॉनला n नंबर ऑफ साइड्स आहेत. आता मी सपोज कन्सिडर केली याची एक साइड. या पॉलिगॉनची एक साइड आहे AB. नाउ दिस साइड मेक्स दिस अँगल विथ दी सेंटर. रेडियस a आहे लक्षात ठेवा म्हणजे डायग्राम कॉम्प्लिकेटेड होणार नाही म्हणून मी इरेज केलं. नाउ दिस इज द अँगल सबटेंडेड बाय दिस साइड विथ दी सेंटर. किती असेल हा अँगल. टोटल अँगल काय असतो सर्कलचा 2π. टोटल अँगल इज 2π. मग अशा किती साइड्स आहेत इथं n. हे या टाइप मध्ये आहे. सपोज हे आपलं सर्कल आहे आणि फॉर एक्झाम्पल 6च साइड असत्या तर म्हणजे याचे मी इक्वल काय केले इथं 6 पार्ट्स केले असे किंवा 4 पार्ट्स केले मी. मग आता इथं बघा हे 4 साइड्स आहेत अशा. ओके किती पार्ट्स आहेत 4 पार्ट्स आहेत. टोटल अँगल किती आहे 2π. मग हा एक अँगल किती म्हटल्यावर काय करणार आपण टोटल पार्ट्स किती केले त्यानं काय करायचं डिवाइड करायचं 2π/4. हा आपला काय आला अँगल म्हणजे π/2 येतो. हे जर याचे 6 पार्ट्स केले असते तर मी 2π/6 एका पार्टनं या सेंटर सोबत केलेला अँगल 2π/6 आला असतं. मग आपले इथं किती पार्ट्स आहेत असे याचे पॉलिगॉनला साइड किती आहेत n. म्हणजे हा जो अँगल आहे आपला टोटल अँगल तो काय येणार 2π/n. लक्षात येतंय कारण आपल्या इथं साइड 6च नाहीत. ह्या किती साइड्स आहेत n नंबर ऑफ साइड्स आहेत आणि त्यामुळे इथले अँगल्स जे आहेत त्या अँगल्स हे काय होत आहेत 2π/n. या टाइप मध्ये हा अँगल मिळतोय टोटल अँगल आहे. आता मी याचे अँगल बायसेक्टर घेतो इथं म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स या वायर पासून O पॉइंटचं मिळेल. टोटल अँगल किती होता लक्षात ठेवा 2π/n. मग हाफ अँगल किती येणार π/n. हाफ अँगल करतोय हा अँगल किती आला टोटल 2π/n. हाफ म्हणजे परत 2 न डिवाइड 2 कॅन्सल π/n मिळालं. याला मी C पॉइंट म्हणतो. आता आपण जर या एका वायरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड O पॉइंटला कॅल्क्युलेट केली तर अशा किती वायर्स आहेत n नंबर ऑफ वायर्स आणि प्रत्येक वायरमुळे जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे ती सेम असणार आहे करंट जर असा पास झाला तर. लक्षात येतंय.
आणि डायरेक्शन ही सेम आहे त्यामुळे ॲडिशन करू शकतोय. आता या ए बी वायरमुळं ओ पॉईंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्यासाठी फॉर्म्युला काय असतो, जनरल फॉर्म्युला आपला बी इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 4 पाय ए इंटू साइन φ1 प्लस साइन φ2 हा फॉर्म्युला आहे आपला. आता यातल्या सगळ्या टर्म्स आय 4 पाय ए काय असतं तर वायर पासून त्या पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे इथं ए म्हणजे काय तर ओसी. हिअर आवर ए इज ओसी. ओसी कसं कॅल्क्युलेट करता येईल, या ट्रायंगल मध्ये एओसी ट्रायंगल मध्ये मी कॉस पाय बाय 2 पाय बाय एन घेतलं तर हा अँगल किती इथला पाय बाय एन. मग ओ सी ए या ट्रायंगल मध्ये कॉसची व्हॅल्यू ऍडजेसंट ओसी हायपोटेनियस ए, रेडियस किती याची ए, हायपोटेनियस ए झाला. सो ओसी बाय ए, सो ओसी इक्वल टू ए इंटू कॉस पाय बाय एन. ओसी ही व्हॅल्यू मिळते ओसी, म्हणजे ओसी मिळालं, डिस्टन्स मिळालं. डिस्टन्स मिळालं, व्हॅल्यू पुट करा, मॅग्नेटिक फील्ड बी इक्वल टू म्यू नॉट आय डिवायडेड बाय 4 पाय इंटू ओसी म्हणजे डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स हे किती आहे ए इंटू कॉस पाय बाय एन इंटू, आता इथं φ1 φ2 म्हणजे हे दोन अँगल, दोन्ही अँगल सेम आहेत, पाय बाय एन आणि पाय बाय एन. मी इथं लिहितो खाली, पुढची व्हॅल्यू इथं इंटू जे पुढं आहे ते साइन पाय बाय एन प्लस साइन पाय बाय एन, sin pi by n plus 2 sin pi by n, and we get this relation as mu naught I upon 4 pi a. हे रिलेशन आहे असं लिहिलं मी. आणि मग इकडची व्हॅल्यू हे किती आलं होतं 2 sin pi by n डिवायडेड बाय cos pi by n. ही व्हॅल्यू आहे अशी लिहिली. sin upon cos काय tan, so we can write this as म्यू नॉट आय अपॉन 4 पाय ए इंटू हे इथं 2 ही आहे 2 टॅन पाय बाय एन, आणि हे 2 कॅन्सल होऊन ते 4चं 2 होईल. आणि दिस इज दी मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस ए बी ओनली. ए बी मुळे फक्त या पॉइंटला असलेली ही काय मॅग्नेटिक फील्ड, याला आपण B1 म्हणूया. B1 म्हणजे कोणामुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड, या ए बी वायरमुळे असलेली मॅग्नेटिक फील्ड. अशा किती वायर्स आहेत म्हणजे किती साइड्स आहेत या पॉलिगॉनला, अशा n नंबर ऑफ साइड्स आहेत. आणि मग टोटल मॅग्नेटिक फील्ड जर फाइंड आउट करायची असेल तर काय करावं लागेल तर आपण याला इंटू n करूया. सो इट विल बी म्यू नॉट n आय डिवायडेड बाय किंवा इंटू टॅन फाय येते, सॉरी म्यू नॉट n आय अपॉन 2 पाय का हे 2 आणि 4 मुळे, आणि इंटू याला काय होतं टॅन पाय बाय एन. मग तो काही असेल. सो दिस अमाउंट ऑफ टोटल मॅग्नेटिक फील्ड इज इंड्यूस्ड ॲट द सेंटर ऑफ दिस पॉलिगॉन विच हॅज n नंबर ऑफ साइड्स. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. A non-planar loop of conducting wire carrying a current I, this is our loop, is placed as shown in figure. Each of the straight sections of the loop is of length 2a. म्हणजे ही जी लेंथ दिलेली आहे याची 2a, ही सुद्धा 2a आहे, ही 2a आहे. सगळ्या वायरच्या लेंथ ईच सेक्शन जे आहे त्यातले ते 2a लेंथचे दिलेले आहेत. ओके. द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस लूप ॲट पॉइंट P पॉइंटचे कोऑर्डिनेट्स दिलेत A0 A XYZ कोऑर्डिनेट्स पॉइंट्स इन द डायरेक्शन. म्हणजे एक इथं 3 डायमेन्शन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक पॉइंट दिलाय आपल्याला P पॉइंट, आणि त्या P पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला कोणत्या डायरेक्शननं असेल असं विचारले. मॅग्निट्यूड काही असेल त्याची, फक्त डायरेक्शन फाइंड आउट करायचे. 4 ऑप्शन इथं मी दिलेले आहेत. कोणता ऑप्शन यातला युनिट वेक्टर मध्ये बरोबर येतोय तो बघायचा आहे. नाउ हिअर दिस इज अवर गिवन डायग्राम. मी नंतर त्याला थोडं ड्रॉ केलंय, पण ही गिवन डायग्राम आहे. हिअर we have this plane like this. हा इथं आपला लूप आहे, करंट कॅरिंग लूप. हा काय स्ट्रेट नाहीये. हा लूप कसा आहे तरी हा या टाइप मध्ये, दिस लूप इज लाईक दिस, असा लूप आहे. हा ऍक्च्युअली 3 डायमेन्शन मध्ये असल्यामुळे मी असा दाखवलाय, पण हा ऍक्च्युअली लूप असा आहे. लक्षात येतंय. एक्स ऍक्सिस हा एक्स झाला, हा झेड ऍक्सिस, आणि मधला आहे तो हा
हा म्हणजे कोणता झाला आपला झेड वाय ॲक्सिस, इथले हे 3 असा लूप आहे. आणि मग त्यामध्ये हा रेक्टँगल आपला ABCD आणि हा जो रेक्टँगल दिलाय तो कोणता AE, हा रेक्टँगल झाला AEFB, असे 2 रेक्टँगल. आणि मग या वायर्स आहेत, पण इथं मध्ये वायर्स नाहीये. ही आपली वायर BC, CD म्हणजे ही वायर, DA ही वायर झाली, AE नंतर EF आणि परत FB, अशा ह्या वायर्स आहेत. आणि हा अशा टाईपमध्ये लूप आहे. आता याची लेंथ किती दिली आहे 2A, म्हणजे हा पॉईंट 2A आहे. एवढं डिस्टन्स किती आहे 2A, म्हणजे हे डिस्टन्स 2A आहे. P पॉईंट दिलाय. आता या वायरमधून करंट पास होतोय आणि अशा ह्या प्लेनमध्ये इथं मधला जो स्पेस आहे या स्पेसमध्ये आपल्याला काय दिलाय एक पॉईंट दिलाय P पॉईंट. P पॉईंटचे कोऑर्डिनेट्स A0A आहेत. म्हणजे कोणता कोऑर्डिनेट 0 आहे Y कोऑर्डिनेट. म्हणजे हा पॉईंट जो आहे तो इथं ओरिजिन बघा, ही कॉईल जी आहे ती पुढं पण आहे, हा ओरिजिन झाला. म्हणजे इकडं A आहे आणि पाठीमागं A आहे, म्हणजे इथं ओरिजिन आणि बरोबर इथं मध्ये काय येणार आहे असा पॉईंट येणार आहे मध्ये बरोबर. इथं मध्ये बरोबर काय येणार आपला पॉईंट येणार P. मग इथं मी दाखवलाय हा आपला पहिला प्लेन, दुसरा प्लेन, मध्ये काय वायर नाहीये. आणि या 2 प्लेनच्या मध्ये हा पॉईंट आहे ज्याचे कोऑर्डिनेट दिलेत. याचा Y कोऑर्डिनेट 0 आहे, असा कोऑर्डिनेट 0 आहे, तो बरोबर मध्ये आहे. म्हणजे कोणत्या प्लेन मध्ये हा पॉईंट आहे XZ प्लेन मध्ये आहे. मग या P पॉइंटला असलेली मॅग्नेटिक फील्ड काय असेल सांगा. हा आपला पहिला प्लेन, हा प्लेन झाला आपला. ऍक्च्युली तो असा प्लेन आहे, इथं दाखवता येत नाही म्हणून हा असा दाखवलाय थोडा तिरका मी. तो असा ऍक्च्युली ह्या प्लेन पासून P पॉइंटचं डिस्टन्स A आहे, लक्षात येते. आता यातली कोणतीही वायर घेतली, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सपोज दिस वायर, डायरेक्शन कशी असेल बघा. अपवर्ड करंट आहे, मॅग्नेटिक फील्ड विल बी लाईक दिस. इकडं असा येईल. हा पॉईंट काय वायरच्या बरोबर इकडं नाहीये, अलीकडे आहे थोडा पॉईंट. हा पॉईंट इकडं ओरिजिन पासून Y ॲक्सिसला पलीकडे नाही, बरोबर मध्ये आहे. म्हणजे ही वायर पाठीमागं आहे आणि मग मॅग्नेटिक फील्ड या वायरमुळे जी तयार होईल अशी ती या टाईपमध्ये फिंगर्स अशा इकडून इकडे जाणारे असतील. म्हणजे इथं या पॉईंटला ह्या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शननं मिळते आपल्याला, या वायरमुळं. आता याचं काय, ही वायर अशी आहे ॲक्च्युली, ती अशी आहे स्ट्रेट, आणि त्याच्यामुळं जर मॅग्नेटिक फील्ड तयार केली म्हणजे ही हा प्लेन, ही अप्पर साईडची वायर आणि इकडं करंट फ्लो होतो, यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होईल ती अशी तयार होईल. म्हणजे अशी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे परत डायरेक्शन तीच आली. ह्या वायरचा विचार केला तर ही वायर झाली आपली. आणि मग याच्यामुळं करंट डाऊनवर्ड, याचा विचार करा, मॅग्नेटिक फील्ड परत इकडंच. म्हणजे या तिन्ही वायरमुळं O पॉईंटला जी P पॉईंटला जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती या ॲक्सिसच्या अलॉंग आहे. याला कोणता डायरेक्शन वेक्टर म्हणू शकतोय आपण याला, इकडंच आहे म्हणजे कोणता हा X. सो दिस विल बी द डायरेक्शन I कॅप. मॅग्नेटिक फील्ड या लूपमुळे I कॅप आहे. आता या लूपमुळे कशी असेल याचा विचार करा. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस वायर ॲट पॉईंट इज, इकडं सॉरी हां, याच्यामुळं कशी असेल आउटवर्ड, याच्यामुळं कशी असेल आउटवर्ड, याच्यामुळं आउटवर्ड. आता इथं या लूपमुळं जी मॅग्नेटिक फील्ड असणार आहे P पॉईंटला तुम्ही जर मेजर केली तर ती अशा आउटवर्ड मिळते. याच्यामुळे कशी मिळते आउटवर्ड, म्हणजे वरती आहे. लक्षात येतं ह्या प्लेन असा आहे. या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड कशी असणार आहे, करंट इकडे जातोय म्हणजे ही वायर आपली, आणि मग करंट घेतला तर आउटवर्ड डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड. याचा विचार केला तर आउटवर्ड डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड. तुम्ही म्हणाल याचा ऍक्च्युली ही वायर पाठीमागं आहे, पाठीमागं असल्यामुळे ती मॅग्नेटिक फील्ड तिकडं पलीकडच्या साईडला आतमध्ये आहे, पण इकडं आली की परत आउटवर्ड येते. सो दी रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी सेकंड लूप इज अपवर्ड, वरती मिळते म्हणजे या लूपमुळं. सो दिस विल बी J कॅप. याला आपण B1 म्हणूया आणि ही मॅग्नेटिक फील्ड B2. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड 2 आहे तिथं. या फर्स्ट लूपमुळे एक आहे आणि सेकंड लूपमुळे एक आहे. दोन्ही मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे आपण रिझल्टंट इकडे घेऊ शकतोय. पण मॅग्नेटिक फील्ड कॅल्क्युलेट करायला विचारलीच नाही आपल्याला. फाइंड आउट करायचंय काय आपल्याला, डायरेक्शन. J कॅप नाही, हा ऍक्सिस कोणता आहे अपवर्ड ऍक्सिस, Z ऍक्सिस आहे, म्हणजे ही डायरेक्शन काय आहे K कॅप. मग डायरेक्शन वेक्टर रिझल्टंट डायरेक्शन कशी फाइंड आउट करतो आपण, कोऑर्डिनेट्स माहित असतील तर. कोऑर्डिनेट माहित असतील तर रिझल्टंट डायरेक्शन फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे XI कॅप प्लस YJ कॅप प्लस ZK कॅप, किंवा तुम्ही त्याला ABC असेही सिम्बॉल घेतले असेल, AI कॅप BJ कॅप CK कॅप डिवायडेड बाय अंडर रूट X स्क्वेअर प्लस Y स्क्वेअर प्लस Z स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट केला तर X ची व्हॅल्यू किती आहे A, X कोऑर्डिनेट P पॉईंटचा दिलेला आहे गिवन किती आहे A, Y कोऑर्डिनेट AI कॅप प्लस
0 जे कॅप प्लस ए के कॅप, कारण झेड कोऑर्डिनेट परत एच आहे, डिवायडेड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, कारण वाय 0 आहे. सो दिस व्हॅल्यूज विल बी ए आय कॅप प्लस ए के कॅप डिवायडेड बाय अंडर रूट 2a square. So we can write this as a I cap plus k cap in bracket root 2 into a cancel होईल आणि व्हॅल्यू राहील 1/√2 into I cap plus k cap. So this is the direction of resultant magnetic field at point P. या P पॉइंटला असलेल्या मॅग्नेटिक फील्डची रिझल्टंट काय मिळते आपल्याला, डायरेक्शन मिळते. असे डायरेक्शन वरतीही काही क्वेश्चन्स विचारलेले असतील, तुम्ही प्रॅक्टिस करा. अशा टाइपचे क्वेश्चन्स भरपूर आहेत या सेक्शन मध्ये.